सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. नाव आहे युवंश पाटील व्लॉग्स. सो गाइस, आजपासून मी चालू करणार आहे क्यूबिंग सिरीज. सो आज आपल्याकडे आहे 3 लेसन. सो पहिला लेसन आहे हाऊ टू सॉल्व म्हणजे ते माझे क्यूबचं इंट्रोडक्शन. सेकंड हाऊ टू सॉल्व रुबिक्स क्यूब. म्हणजे दोनच आहेत लेसन. मी बॅरल यूज तर ह्या व्हिडिओमध्ये शिकू नाही शकत, नाही तर मग घरच्यातच जाईल गाईस. सो आत्ता मी तुम्हाला माझी क्लिप दाखवतो. पहिले हा आहे माझा मिनी पिरामिड्स किचन. याची चेन माहिती नाही कुठे गेली, आम्ही सेटअप केलेला तेव्हा गेली असं. आता हा आहे माझा पिरामिड्स. बघा, हा माझा जाईंट पिरामिड्स. हा माझा 2x2. त्याचा मी तुम्हाला 2 अल्गोरिदम दाखवलेले, एक मॅजिक ट्रिक आणि एक अल्गोरिदम. हा माझा फर्स्ट क्यूब. म्हणजे हा मी सगळ्यात पहिले घेतलेला जेव्हा माझं चॅनल पण नव्हतं. असा ह्याच्यावरतीच मी तुम्हाला दाखवलेलं की तिरंगा कसा बनवायचा असतो क्यूबवरती. जरा एक सेकंड अल्गोरिदम होते. हा झाला. नेक्स्ट हा माझा स्पीड क्यूब 3x3. हा मी टाइम झोनमधून जिंकलेलो. तेव्हा याच्यात आता डस्ट नाही, कारण की आजच मी हा क्लीन केला पूर्ण आतमध्ये, म्हणजे तोडून बिलकुल नाही. इयरबड्स. आता हा आहे माझा 4x4. हा मी जेव्हा मी डेंटिस्टकडे गेलेलो तेव्हा मी घेतलेला. त्याची टर्निंग फार स्मूथ आहे, मोयूचा आहे गाईस. तेव्हा याच्या आतमध्ये एक स्ट्रक्चर असते ना. 2x2 पण माझा मोयूचाच आहे, पण ब्लॅक कलरचं स्ट्रक्चर आहे. हा पण फार स्मूथ आहे. हा माझा बॅरल क्यूब. हा मी फार मुश्किलने सॉल्व केलेला एक व्हिडिओ बघून ना. हा आहे माझा लास्ट म्हणजे 5x5. हा आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम प्रॅक्टिसकडे गेलेलो तेव्हा घेतलेला. तो आत्ता आपण चालू करणार आहे 3x3चे बेसिक्स. चला आता मी तुम्हाला एक मॅजिक ट्रिक दाखवते अल्गोरिदम 3x3 साठी. बघाई मला जरा सॉल्व करायला कम से कम लग रहा है. तो भाई बेसिक्स, आता बेसिक्स ह्याच्यावरतीच करून घेऊ. हा एक सेंटर पीस असतो. ह्याच्यात एकच कलर असतो ना. तुम्ही ह्याला क्यूबला किती पण टर्न करा, हे ह्याच्या जागेवरून कुठे हलणारच नाही. हे आहे आता ही असते एक पीस. ह्याच्यात असतात 2 कलर. हा असतो कॉर्नर पीस. ह्याच्यात असतात 3 कलर. त्याला आपण मिक्स पण करू शकतो. ओके, तर त्याला एक क्यूबला स्क्रॅम्बल म्हणून टाक ना. आता मी कलरची गोष्ट केली तर थोड्या माझ्या क्यूबमध्ये हा जो माझा फर्स्ट रुबिक्स क्यूब होता ह्याच्यात व्हाईटचा अपोजिट हे होतं, ब्ल्यू होतं. म्हणून मी या क्यूब सॉल्वरवरच सॉल्व केला. मला काही समजतच नव्हतं म्हणून मी क्यूब सॉल्वर ॲप डाउनलोड केली. दुसरा ओके. सो चला आता बेसिक्सवरती चालू. ओके चला आता ना येल्लो पण असू शकतो, येल्लोवाला. तर आता मी तुम्हाला येल्लोचं शिकवणार आहे. तुम्ही ब्लूवरती पण तसे सेम स्टेप्स करू शकतात. चला आता मारून घेऊया एक स्क्रॅम्बल. मग जरा व्हिडिओ पॉज कर. आता पूर्ण स्क्रॅम्बल झालेला आहे. तो आता त्याला चालू करूया. पहिले तर तुम्हाला एक येल्लो सेंटर पीस शोधायचा. खाना भेटला. आता हे जे व्हाईट एच पीसेस असतात ना, हे तुम्हाला आणायचे. आता बघा, आता हे इकडे आहे तर तुम्ही ह्याला एक टर्नवरून असं आणू शकतात इझी. पण आता जरा हे वेगळं आहे. आता हे असं इकडे असेल ना, तर मग तुम्हाला
मिडल लेअरला फिरवायचं आहे. नंतर मग ह्याला राईट लेअरला खाली आणायचं आहे. तुमचे 2 झाले सॉल्व. आता तिसरा 2 टाइम्स खाली आहे ना, हे बघा. आता तिसरा व्हाईट सेंटर पीसच्या इकडे आहे ना, आता त्याला 2 टाइम्स. आता हा इकडे असं लागलेला आहे म्हणून ह्याला असं 2 टाइम्स वरती करायचं. तिसरा झाला. आता खालती असेल तर मग आता ह्याला 2 टाइम्स झालं. आता 3 टाइम्स असं मिडल लेअरला आणि मिडल लेअर अजून एकदा फिरवायची. नाही झालं. हा असा एक फ्लावर बनवायचा आहे. म्हणजे आता एक फ्लावर बनला. आता चला आता बघा. आता व्हाईट आणि रेड HPC कडे शोधायचा ना. रेड आणि व्हाईटला मॅच करायचं. त्याला 2 टाइम्स खाली करायचं. ओके. आता ब्लू आणि व्हाईटच्या सेंटरला मॅच करायचं, खाली येऊन जायचं. आता ग्रीन आणि व्हाईट मॅच आहे, ह्याला खाली घेऊन जायचं 2 टाइम्स म्हणजे व्हाईट सेंटर पीस. आता व्हाईट आणि ऑरेंज झालं. आता बघा गाईस, एक असा क्लॉथ बनलेला असेल ना, तर मग एक सेंटर पीस मॅच असेल तर त्याला जागेवरून बाहेर काढून घ्यायचं. आता बघा. आता गाईस जरा याच्यात काहीतरी गडबड झालंय. आता हे जे बघा, हे सगळे जे सेंटर पीस आहेत हे मॅच करतायत बरोबर. सो आता हे बघा. आता काय करायचं. आता हे बघा. आता एक व्हाईट सेंटर पीस एक व्हाईट कॉर्नर पीस शोधायचा. आता व्हाईट हा बघा, हा एक भेटला. आता हा एक भेटला आपल्याला. सो आता इकडे व्हाईट आहे राईटला. आता दुसरे 2 कलर बघायचे, रेड आणि ग्रीन. आता रेड ग्रीनच्या वरती घेऊन जायचं ह्याला असं. नंतर मग आता राईटला असेल, राईट लेअरला वरती करायचं. आता ह्याला असं साईडला करायचं. हे इकडे खाली यायचं. एक कॉर्नर इकडचे 2 कलर पण. आता थोडेसे आता दुसरा शोधायचा. व्हाईट ऑरेंज ब्लू. आता ऑरेंज ब्लूच्या वरती तो तुम्हाला भेटलेला. ऑरेंज ब्लूच्या वरती आणायचं. आता वरती आहे ना, वरती आहे तर एकदम राईट लेअरला असं फिरवायचं. नंतर मग 2 टाइम्स असं 2 टाइम्स राईट लेअरला खाली घ्यायचं. अप्पर लेअरला मागे करायचं. आता राईटला आलंय म्हणजे आता राईट लेअरला वरती करायचं. अप्पर लेअरला साईडला राईट लेअरला खाली. हे झालं सॉल्व. कलर पण मॅच. आता इकडे हे कलर मॅच होत असतील. सो आता नेक्स्ट. आता बघा, हा पण मला ह्याच्यावरती भेटलेला. आता आपण वरती आहे, ऑरेंज ग्रीन आहे. सो आता एक राईट लेअरला वरती 2 टाइम्स अप्पर लेअरला पुढे करायचं आहे. डाऊन लेअरला म्हणजे राईट लेअरला खाली हे असं. नंतर मग राईटला आलंय, राईट लेअरला वरती अप्पर लेअरला खाली आहे. ओके. आता वरती आलंय ना. आता जर वरती आलं असेल तर मग हे जे आपण पहिले वरतीसाठी करायचं ते थोडंसं हे झालं असेल ना, डिफिकल्ट असेल तर अप्पर लेअरला पुढे करायचं. हे असं मागे करायचं. म्हणजे आता हे अप्पर लेअरला मागे गेलं तर आता हा कॉर्नर इकडे येईल. सो आता मग काय करायचं. मग हा जो कॉर्नर आहे हा आपल्याला फ्रंट किंवा राईटला आणायचे परत. तर मग राईट लेअरला खाली यायचा, फ्रंटला आला. नंतर मग ह्याला अप्पर लेअर साईडला. नंतर मग हे खाली. पण मग तुमचा अजून एक कॉर्नर बिघडेल. आता दोन्ही आता फ्रंटला असेल तर काय करायचं. अप्पर लेअरला पुढे करायचं, राईट लेअरला वरती करायचं, अप्पर लेअरला मागे करायचं, राईट लेअरला खाली करायचं. इझी.
आता हे पण फ्रंटला आहे, म्हणजे अप्पर लेअरला पुढे, राईट लेअरला पुढे, अप्पर लेअरला मागे, राईट लेअरला खाली. हे बघा, आता हे बघा, हे असे कलर सगळे मॅच करतात ना आपण ते सगळे वरती गेलेलं ना, म्हणून. आता फर्स्ट लेअर झालेली आहे, आता मी सेकंड लेअर टाकणार आहे. सो बाय बाय.